मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपले सरकार केंद्रावरती नोंदणीसाठी 200 रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील घटना घडलेली आहे। एकंदरीत यामुळे महिला वर्गाची आर्थिक लूट होत होती, ती थांबवण्यात देखील आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांनी घटनेचा पर्दाफाश केलाय। सदर घटना समोर येताच कुडाळ तहसीलदार यांनी त्या आपले सरकार केंद्र प्रमुखांशी चर्चा देखील केली आहे। माझी लाडकी बहीण योजना आहे ती महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे। पण ती योजना जी आहे ती राबवताना कुठचेही कागदपत्र करताना कुठचाही फॉर्म भरताना ही मोफत आहे। परंतु इथे मी पाहिलं असता माझ्याकडे काल 5-6 महिलांचे तक्रार आले, तर त्या तक्रारीत असं दिसून आलं की इथे जे आहेत ते सेतू केंद्र आहे ते इथे प्रत्येक फॉर्मचे 200 रुपये घेतले जात आहेत। तर सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की सेतू केंद्रात तो फॉर्म न भरता तो फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तो भरा, जेणेकरून तुम्हाला ती मोफत सेवा मिळू शकेल। आणि दळवीना आता आम्ही विचारायला आलो असं ते आमचं कोणावर काही जबरदस्ती नाही आहे, आम्ही आमच्या यांनी 200 रुपये घेतो आहे। पण मला हे ते योग्य वाटत नाही। 200 रुपये हे खूप आहेत, कारण 200 रुपये हे प्रत्येक महिला जर 20 महिला आल्या तर त्याच्या दिवसाला 4000 रुपये होतात। परंतु हे 200 रुपये भरूनही त्या महिलांना त्याचा लाभ मिळेल की न मिळेल ही पुढची गोष्ट आहे। कृपया मला प्रत्येक महिलाला विनंती आहे की त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे तो फॉर्म भरावा, त्यांनी ते 200 रुपये भरून तो फॉर्म भरू नये।